तर आज आपण एक नव्या टॉपिकला बघणार आहोत, ते म्हणजे फुले, फ्लॉवर्स. तर आज 5 सप्टेंबर आहे, जेव्हा जेव्हा मी हे रेकॉर्डिंग करत आहे आणि आज टीचर्स डे आहे. सो सर्वांना कोणी ना कोणीतरी टीचर हा असतोच प्रत्येकासाठी किंवा एक कोणासाठी तरी. सो एव्हरीवन इज अ टीचर. प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं नक्कीच असतं. सो सगळ्यांना पहिले तर हॅपी टीचर्स डे. आणि असंच टीचर्स तर राहाच तुम्ही सगळ्यांसाठी, बट बी अ स्टुडंट ऑलवेज. कारण की नवीन नवीन गोष्टी शिकू आपण तेव्हाच शकतो जेव्हा आपण त्या विद्यार्थी फेजमध्ये असतो. ती विद्यार्थी फेजही अशीच कंटिन्यू राहायला पाहिजे. आपण असंच कंटिन्यू नवीन नवीन गोष्टी शिकत राहायला पाहिजे, ज्ञान हे घेत राहिलं पाहिजे. तरच आपण तेवढं क्युरिओसिटी राहून एक नवीन विषय आपण किंवा नवीन गोष्टी आपण शिकू शकतो. तर बियॉन्ड दॅट, अपार्ट फ्रॉम दॅट, आज आपला टॉपिक आहे फुले. तर ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण पिकांमध्ये आपण फळ पिके, अन्नधान्य पिके, तेलबिया पिके असं टॉपिक्स बघितलेले आहेत. फुले, तर फुले म्हणजे आपण जर सिलॅबस बघितला, मी जेव्हा तुम्हाला सिलॅबसची इंट्रोडक्शन दिली होती तेव्हा सिलॅबसच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण प्लांट पॅथॉलॉजी असं किंवा प्लांट फिजिओलॉजी किंवा पॅथॉलॉजी, एंटॅमोलॉजी अशा पद्धतीनं आपण ते अभ्यास केला होता. परंतु मी कसं केलेलं आहे की हे जे पॅथॉलॉजी आहे किंवा एंटॅमोलॉजी आहे, तर ते आपण प्रत्येक पिकामध्येच पिकाचं ते बघितलं आहे. जसं की एंटॅमोलॉजीमध्ये किडे आपण त्याविषयी अभ्यास करतो. तर ते मी त्या पर्टिक्युलर एका म्हणजे पिकामध्येच ते सगळं हे केलेलं आहे. पुन्हा आपण प्रत्येक पिकाची बॉटनी पण बघितली आहे. बॉटनी म्हणजे त्याच्यामधले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते. सो तसं आपण बघितलेलं आहे. त्यानुसार आपण प्रत्येक पिकाचं फिजिओलॉजी, बॉटनी, त्याच्यानंतर एंटॅमोलॉजी, पॅथॉलॉजी, पॅथॉलॉजीमध्ये कोणते रोग आहेत, कशामुळे होतात हे बघितलं आहे. किडे कोणते कोणते असतात, कीड संरक्षण कसं करायचं हे मग आपण एंटॅमोलॉजीमध्ये बघतो. सो हे जे आहेत आपले सेक्शन, तर ते पिकांशी लिंक्ड आपल्याला प्रश्न आलेले आहेत. त्यामुळं आपण तशा पद्धतीचे ते बघितलेलं आहे. सो असं वेगळं, त्यामुळं मी तुम्हाला ते आपण सिलॅबसमध्ये जसं सिलॅबस बघितला होता, तर तो एक आयडिया मी तुम्हाला दिली होती की हे आपल्याला अभ्यास करायचं आहे. परंतु आपण पिकांमध्येच त्या पर्टिक्युलर गोष्टीचा अभ्यास करत आहोत. त्यामुळं आपण त्यामुळं आपण म्हणू शकतो की तो आपला टॉपिक हा आपण तसा कव्हर केलेला आहे. तर आता हा एक टॉपिक कोणता आहे आपला, तर फुले. फुले म्हणजे काय? फ्लॉवर्स. फुले म्हणजे फ्लॉवर्स. तर फ्लॉवर्स याचा आपण अभ्यास करणार आहोत. फ्लॉवर्स म्हणजेच फुले. तर फुलांमध्ये आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये स्पेशली फुलांमध्ये आपण त्याच्या आधी थोडंसं त्याचं इंट्रोडक्शन बघणार आहोत. छोटाच टॉपिक आहे, परंतु त्याच्यावरती पण प्रश्न आलेले आहेत. सो आपल्यासाठी अगेन मग तो इम्पॉर्टंट होऊन जातो की आपण कुठलाच टॉपिक हा आता सोडणार नाही आहोत. सगळ्या टॉपिकवरती आपण कम्प्रिहेन्सिव्ह अभ्यास करणार आहोत. सो आपला आत्ताचा टॉपिक आहे फुले. तर बेसिक इंट्रोडक्शनमध्ये आपण काही गोष्टी बघणार आहोत, ज्याच्यामध्ये की तर आपण आपल्याकडे जेव्हा सेलिब्रेशन असतं, तर काय बरं फुलांचा एक साधं लॉजिक काय काय उपयोग काय असतो? देवासमोर फुले वाहतो. फुलांचं आजकाल खूप मोठं मार्केट आहे. तर एवढं मार्केट फुलांचं वाढलेलं आहे की आपल्याकडं जे सेलिब्रेशन जे आहे ते फ्लॉवर्ससोबत लिंक बऱ्याचदा बघतो आपण. कुठलंही सेलिब्रेशन असेल, लग्न समारंभ असेल, वाढदिवसाचा समारंभ असेल किंवा फॉर्मल जरी एक आपले एखादा पुरस्कार सोहळा असेल, कुठेही फुलांची सजावट ह्याला आपण खूप चांगलं महत्त्व देतो. त्याच्यानंतर फुलांचा उपयोग कशासाठी होतो, तर सुगंधी अत्तर बनवण्यासाठी, वेगळे वेगळे प्रॉडक्ट्स, ब्युटी प्रॉडक्ट्स असतील तर ते बनवण्यासाठी. त्याच्यानंतर अजून बऱ्याच ठिकाणी आपल्याला फुलांचा हा वापर पाहायला मिळतो. तर ही जी आपली फुलं आहेत, तर त्या फुलांचा आपल्याला
ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यामध्ये मग कोणत्या कोणत्या फुलांच्या जाती, त्यानंतर फुलं आपण किती उत्पादन मिळतं, हे आपल्या बेसिक गोष्टी आपण ॲग्रोनॉमी याच्यामध्ये शिकलोच आहोत. बेसिक्स ऑफ ॲग्रोनॉमी याच्यामध्ये आपण सगळ्या आपण म्हणू शकतो की गोष्टी ज्या ज्या काही आपल्याला पिकांबद्दल शिकायच्या आहेत तर त्या आपण शिकलेल्या आहेत. त्यामुळंच ॲग्रोनॉमी हे जे आहे किंवा कुठलंही पीक कसं अभ्यास करायचं याच्याबद्दल आपण बघितलं आहे. तर आता फ्लोरिकल्चर, फुलांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे ते आहे फ्लोरिकल्चर. आपण बघितलं की फुलांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे तर त्याला फ्लोरिकल्चर असं म्हणतात. तर फ्लोरिकल्चरमध्ये आपण बघूया की लीडिंग फ्लॉवर प्रॉडक्ट एक्सपोर्टिंग कंट्री कोणता आहे, याच्यामध्ये आपल्याला म्हणायचं आहे की प्रोडक्शन आणि एक्सपोर्ट दोन्हीही जगामध्ये सगळ्यात जास्त फुलांचं उत्पादन आणि फुलांची निर्यात कोणता देश जर करत असेल तर तो आहे नेदरलँड. नेदरलँड जे आहे तर ते फुलांचं सगळ्यात जास्त उत्पादन करतं आणि सगळ्यात जास्त निर्यातही करतं. तर आता ही जी फुले आहेत तर त्याची आयात सगळ्यात जास्त कशामध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे. फुलांची निर्यात आपण बघितली आहे, फुलांची निर्यात नेदरलँड हा देश सर्वात जास्त करतो. तर काही जी फुलं आहेत, नेदरलँड जर आपण बघितलं तर पूर्ण नॉर्दर्न हेमिस्फेअरमध्ये असल्यामुळं एक थंड प्रकारचं हवामान तिथे आहे. तर तिथे फुलांसाठी आवश्यक हवामान असल्यामुळं तिथे फुलांचं हे जे प्रोडक्शन आहे तर ते हे चांगल्या प्रकारचं होतं आणि जिथे जास्त प्रोडक्शन होतं त्यामुळेच काय होतं तर तो देश सगळ्यात जास्त फुलांची निर्यात करतो. मग आयात कोणता देश करतो तर आपण बघितलंय जर्मनी हा देश हा आयात करतो. आता कट फ्लॉवर्स जे आहेत, कट फ्लॉवर्सचं सर्वात मोठं मार्केट कुठं आहे तर ते सुद्धा जर्मनीलाच आहे. कट फ्लॉवर्स तुम्ही एकदा नेटवरती सर्च करा की कट फ्लॉवर्स ही कॉन्सेप्ट काय आहे. तर कट फ्लॉवर्स जे आहे तर ते कट फ्लॉवर्सचं सर्वात जास्त जे आपण म्हणतो की कुठं मार्केट आहे तर ते आपल्या जर्मनीला आहे. भारतामध्ये सर्वात जास्त फुल शेती क्षेत्रफळ असणारं राज्य कोणतं आहे तर ते कर्नाटक आहे. आता पर्टिक्युलरली भारताचा जर विचार केला तर ते जर कुठलं सर्वात जास्त फुल शेती म्हणजे फ्लॉवर्सचं प्रोडक्शन भारतामध्ये जर सर्वात जास्त कुठं आहे बघितलं तर ते कर्नाटक हे आहे. हे थोडेसे फॅक्ट्स आणि फिगर्स आहेत जे की आपण बिफोर गोईंग टू म्हणजे प्रत्येक जे टॉपिक आहे, प्रत्येक जे फूल आहे त्याचा अभ्यास करण्याआधी एक जनरल इंट्रोडक्शनमध्ये बघतोय. आता मगाशी आपण काय बघितलेलं क्षेत्रफळ, परंतु उत्पादन कुठं होतं तर उत्पादन सर्वात जास्त कुठे होतं, सर्वात जास्त फुलांचे उत्पादन जे आहे तर सर्वात जास्त फुलांचं उत्पादन तमिळनाडू या राज्यामध्ये होतं. सर्वात जास्त फुलांखालील क्षेत्र कर्नाटक या राज्यामध्ये आहे, परंतु उत्पादन कुठे होतं तमिळनाडू या राज्यांमध्ये. आणि जर भारताकडून कुठला देश हा जर फुलं आयात करणारा असेल तर तो आहे USA हा जो देश आहे तर तो आपल्या भारताकडून सर्वात जास्त फुलं आयात करणारा देश आहे. आता हे जे कट फ्लॉवर आहे तर ते कट फ्लॉवरचं सर्वात जास्त उत्पादन कोणतं राज्य घेतं तर ते आहे वेस्ट बेंगॉल. काय आहे, वेस्ट बेंगॉल हे कट फ्लॉवर या फुलाचं सर्वात जास्त, वेस्ट बेंगॉल हे जे कट फ्लॉवरचं उत्पादन सर्वात जास्त, फुलांचं सर्वात जास्त क्षेत्र हे आपण बघितलंय कर्नाटक या राज्यामध्ये आहे. फुलांचं उत्पादन सर्वात जास्त तमिळनाडू राज्यात आहे आणि हे कट फ्लॉवर आहेत तर ते कट फ्लॉवरचं सर्वात जास्त उत्पादन असणारं भारतातलं राज्य म्हणजे कोणतं आहे, वेस्ट बेंगॉल आहे. आता जस्मिन या फुलाबद्दल जस्मिन ही फुलांची एक फॅमिली आहे ज्याच्यामध्ये मोगरा, जाईजुई, रातराणी अशा प्रकारची अगदी सुगंधी फुले आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड करता येतात की ज्या आपण म्हणू शकतो की फुलांपासून खूप चांगल्या प्रकारचा सुगंध येतो. जस्मिन हे या फुलांच्या लागवडीखालील सर्वात जास्त क्षेत्रफळ भारतामध्ये आहे. म्हणजे भारत हा असा देश आहे की ज्याच्यामध्ये जी जस्मिन फॅमिली आहे तर त्या जस्मिन फॅमिली मध्ये जी असणारी फुलं आहेत तर त्या
त्या फुलांमधलं जगातलं सर्वात जास्त लागवडीखालील क्षेत्र हे भारतात आहे. आता होगर्थ कोर्स जो आहे, हा जो होगर्थ कोर्स आहे तर त्यालाच लाईन ऑफ ब्युटी असंही म्हणतात. काय म्हणतात? लाईन ऑफ ब्युटी असंही म्हणतात. ब्युटिफुल गार्डन हे जे पुस्तक आहे, ब्युटिफुल गार्डन हे जे पुस्तक आहे तर ते MS रांधवा यांनी लिहिलेलं आहे. ब्युटिफुल गार्डन म्हणजे काय तर सुंदर बगीचा हे जे पुस्तक आहे ते MS रांधवा यांनी लिहिलेलं आहे. डॉक्टर बी पी पाल आणि प्रियदर्शनी, डॉक्टर बी पी पाल आणि प्रियदर्शनी ह्या कशाच्या व्हरायटीज आहेत तर रोज जापानीज फ्लॉवरच्या व्हरायटीज आहेत. त्यालाच त्या अरेंजमेंटलाच काय म्हणतात? इकेबाना. एवढं जे डॉक्टर बी पी पाल आणि प्रियदर्शनी ह्या व्हरायटीज कशाच्या आहेत तर रोज जापानीजच्या. तर डॉक्टर बी पी पाल हे काय असं वाटेल, परंतु ती कशाची व्हरायटी आहे तर जापानीज रोज फ्लॉवर या पिकाची ती व्हरायटी आहे, या फ्लॉवरची ती व्हरायटी आहे. आता लूज फ्लॉवर, हे जे लूज फ्लॉवर्स आहे त्याचं उत्पादन जगामध्ये सर्वात जास्त भारतात होतं. आपण दोन गोष्टी बघितल्यात की जस्मिन हे जे फुलं आहेत या फॅमिलीतले, तर त्या जस्मिन फुलाच्या फॅमिलीतले सर्वात जास्त लागवडीखालील क्षेत्र हे भारतामध्ये आहे. आणि दुसरं की लूज फ्लॉवरचं पण सर्वात जास्त जगामध्ये उत्पादन भारत हा देश करतो. आता फ्लॉवर क्रॉप्स, इकेबाना म्हणजे काय आहे? फुलांची मांडणी. हे लक्षात ठेवा, याच्यावरती MCQ येऊ शकतो की इकेबाना काय आहे. इकेबाना काय आहे तर फुलांची मांडणी, या इकेबाना ह्याला असं म्हणतात. आता फुले पिकांमध्ये आपण पहिलं पीक बघणार आहोत रोज. आपल्याला माहिती आहे की फुलांचं नाव घेतलं की गुलाबाचं नाव हे आपलं पहिलं तोंडासमोर येतं. तर रोझेसिया ही त्याची फॅमिली आहे. कोणती फॅमिली आहे? रोझेसिया ही फॅमिली आहे. याचं उगमस्थान इंडिया असं आहे, म्हणजेच भारत. आपलं गुलाबाच्या फुलाचं ॲक्च्युली हे जे उगमस्थान आहे गुलाबाच्या फुलाचं त्याबद्दल थोडं कन्फ्युजन आहे. काही ठिकाणी ते चीनमध्ये दिलंय, काही ठिकाणी भारतात दिलंय आणि काही ठिकाणी इंग्लंडमध्ये दिले. तर ते एकदा कन्फर्म करा की एक्झॅक्टली ते कुठं आहे. म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये तर मी इंडिया हे लिहिलंय, परंतु तरीही कन्फर्म हे करायला पाहिजे, कारण की एक्झॅक्टली 1-2 पुस्तकांमध्ये हे वेगळं दिलं असल्यामुळे थोडं कन्फ्युजन आहे. गुलाबाला काय म्हणतात? फुलांची राणी असं गुलाबाला म्हणतात. हे राष्ट्रीय फूल कुठलं आहे? इंग्लंडचं. गुलाब हे राष्ट्रीय फूल कुठलं आहे? इंग्लंडचं आहे. तर भारताचं कोणतं आहे सांगा बरं. भारताचं माहीत पाहिजे की भारताचं नॅशनल फूल कोणतं आहे. सगळ्यांना माहीत असेल, सगळीकडे फुललेलं आहे ते सध्या. गुलाबाला फुलाची राणी पण म्हणतात. फुलाची राणी जर कोण असेल तर कोण आहे? गुलाब आहे. रोप लावण्याचं, आता तुम्हाला कुठलंही म्हणजे गुलाबाचं फूल लावायचं असेल आणि ते गुलाबाचं फूल तुम्हाला वाटत असेल की त्याची एक चांगली फुलं व्हावीत, त्याचं एक चांगलं आपण म्हणू शकतो की त्याला चांगलं पालवी फुटावी, त्याचं चांगलं पुढे पण फुलं यावी, असं मोठं झाड व्हावं. एक आपल्याला लहानपणी छान आवड असते की बाबा बगीचा आपल्याला स्वतःचा बनवायचा असतो, छान आपल्याला त्याच्यामध्ये फुलवायचं असतं. जेव्हा आपणच लावलेली झाडं पुढे अशी बहरतात तेव्हा एक वेगळाच आनंद आपल्याला असतो. तर तसंच आहे की आपल्याला जर गुलाबाचं फूल जे आहे तर ते सायंटिफिकरित्या जर व्यवस्थित ते फूल आपल्याला आलेलं बघायचं असेल, व्यवस्थित जर ते त्याचं फुलं बघायची असतील तर, आणि जर यावं असं वाटत असेल तर कधी लावायचं? सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये आपण ते गुलाबाच्या फुलाचं रोपटं लावलं पाहिजे. सो तुमच्या फ्रेंड्सला पण तुम्ही असं ॲडवाईज करू शकता की बाबा तुला जर गुलाबाचं फुल लावायचं आहे तर सप्टेंबर-ऑक्टोबर म्हणजे साधारणतः ऑक्टोबर हीट जे आहे त्याच्या आधी एक सप्टेंबर अशा कालामध्ये आपण लावू शकतो. त्यानंतर
कमर्शियल प्रपोगेशन. आता प्रपोगेशन म्हणजे काय, की जर तुम्हाला अजून गुलाबाची रोपं तयार करायची आहेत, तर अजून गुलाबाची रोपं तुम्ही कशी तयार करणार, तर टी बडिंग. टी बडिंग ही जी पद्धत आहे, तर टी बडिंगची पद्धतीमध्ये आपण कमर्शियल प्रपोगेशनची पद्धत आहे टी बडिंग. बडिंगचा सर्वोत्तम वेळ कधी आहे, एक तर नोव्हेंबर टू फेब्रुवारी. फ्रूट ऑफ रोज, बडिंगचा जो सर्वोत्तम वेळ आहे तर तो आहे नोव्हेंबर टू फेब्रुवारी असं आहे. आणि कमर्शियल प्रपोगेशन म्हणजे जर आपल्याला व्यावसायिकरित्या गुलाबाचं प्रपोगेशन करायचं असेल तर ते आहे टी बडिंग. डॉक्टर BP पालिस हे जे नाव आहे, डॉक्टर BP पालिस हे जे नाव आहे तर ते रोज ब्रीडिंगच्या संबंधित नाव आहे. कसं आहे, रोज ब्रीडिंगच्या संबंधित नाव आहे. आता तुम्ही मार्केटमध्ये गुलकंद बघितला असेल, काही जणांचा फेवरेट असतं, गुलकंदची आईस्क्रीम असते, अनेक गोष्टींमध्ये आपण गुलकंद वापरतो. तर हे जे गुलकंद आहे तर ते कसं प्रिपेअर करतो आपण, तर पेटल्स आहेत आणि शुगर आहे, गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर यांचं प्रमाण कसं असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. अशा प्रपोर्शन, अशा प्रमाण आपण मिक्स करून गुलाबाच्या पाकळ्यांपासनं आणि साखरेपासनं गुलकंद बनवू शकतो. आता आपण बघितलेत गुलाबाचे वेगळे वेगळे रंग असतात, पण जे जास्त फेमस जे म्हणतो आपण की जास्त प्रसिद्ध जर कोणती असतील तर पांढरं आणि लाल असे दोन आहेत. तर त्यातली आपल्या भारतामधली पांढऱ्या गुलाबाची जात आहे तुषार. भारतातली पांढऱ्या गुलाबाची महत्त्वाची जात आहे ती म्हणजे तुषार. आता गुलाबाच्या लाल रंगाची जात कोणती आहे, तर क्रीमॅसन ग्लोरी. क्रीमॅसन ग्लोरी. सो आपण दोन महत्त्वाच्या जाती बघितल्यात. पांढऱ्या रंगाच्या गुलाबाची जात आहे तुषार आणि ही जी आहे लाल रंगाची तर ती आहे क्रिम्सन ग्लोरी. आता थॉर्नलेस व्हरायटी म्हणजे असं पॉसिबल आहे का की जो गुलाब आहे तर तो काटेविरहित गुलाब ही म्हणजे त्याच्यामध्ये जी व्हरायटी आहे रोजची तर ती कशासाठी असते, तर टू इन्क्रीज द शेल्फ लाईफ ऑफ फ्लॉवर. इन्क्रीज द शेल्फ लाईफ ऑफ फ्लॉवर. सॉरी, हे थोडंसं मध्ये झालंय, हे असं नाहीये. थॉर्नलेस व्हरायटी ऑफ रोज इथं मी लिहिलं नाहीये, मी तुम्हाला सांगते सध्या ते नाहीये. पण हे जे आहे टू इन्क्रीज द शेल्फ लाईफ ऑफ फ्लॉवर पल्सिंग ट्रीटमेंट इज डन. जर आपल्याला शेल्फ लाईफ म्हणजेच ह्या गुलाबाचं जे फूल आहे तर त्याचं शेल्फ लाईफ वाढवायचं असेल, त्याला जर जास्त काळ टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला पल्सिंग ट्रीटमेंट करायला लागते. कोणती ट्रीटमेंट करायला लागते, तर पल्सिंग ट्रीटमेंट करायला लागते. थॉर्नलेस व्हरायटी ऑफ रोज मला आता सध्या इथे मी लिहिलं नाही, मला आठवत नाही आहे, मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये नक्की ते सांगेल. परंतु जर आपल्याला हे जर शेल्फ लाईफ फ्लॉवरचं वाढवायचं असेल तर आपल्याला पल्सिंग ट्रीटमेंट करायला लागते. आता कोणते कोणते जाती आणि वाण आहेत गुलाबाचे, तर फर्स्ट रेड. फर्स्ट रेड. आता रेडवरून कळतंय की गुलाब हे लाल रंगाचं असतं. मग लाल रंगाचं काय काय असतं, तर डाळिंब असतं किंवा गुलाब असतं. पण लक्षात ठेवा आपण अभ्यास केला त्यामुळे कुठंतरी तुम्हाला आठवणार आहे की फर्स्ट रेड जे आहे तर ते गुलाबाचं वाण आहे. त्यानंतर नोबलिस, स्कायलाईन, त्यानंतर बियांका, टेम्पटेशन, पॅशन, गोल्डन स्ट्राईक, बोर्ड, सुपरस्टार, सामुराई. कोणते कोणते गुलाबाचे व्हरायटीज आहेत, तर फर्स्ट रेड आहे, नोबलिस आहे, स्कायलाईन आहे, बियांका, टेम्पटेशन, पॅशन, गोल्डन स्ट्राईक, बोर्ड, सुपरस्टार, सामुराई एक्सेट्रा. आता बघूया आपण गुलाबावरील प्रश्न. तर कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत. ग्लॅडिएटर ही कुठल्या फुलाची सुधारित जात आहे. काय ग्लॅडिएटर,
मी इथे नसेल लिहिलेली, परंतु ग्लॅडिएटर ही जी जात आहे तर ती ही गुलाबाची आहे. कशाची आहे? गुलाबाची आहे. अर्का आयव्हरी हे सुद्धा गुलाबाच्याच फुलाचे वाण आहे. काय? अर्का आयव्हरी. त्यानंतर हिमरोजचे वाण, हिमरोज कशाचं वाण आहे? तर हे गुलाबाचंच वाण आहे. मोकळ्या वातावरणात हा गुलाबाच्या पानांवर पडणारा सगळ्यात मोठा रोग आहे, तर तो कोणता आहे? भुरी हा सर्वात मोठा रोग आहे. आता आपल्याला पुढचं बघायचं आहे ते म्हणजे ग्लॅडिओलस. काय आहे? ग्लॅडिओलस. नाव कसं आहे की ग्लॅडिओलस हे खूप महत्त्वाचं फूल आहे, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न आलेले आहेत. महत्त्वाचं कशा दृष्टीने ठरवायचं, तर साधारणतः ज्याच्यावर जास्त प्रश्न आलेले आहेत तर त्याला आपण महत्त्वाचं म्हणतो. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. तर त्याचं नाव काय? बॉटनिकल ग्लॅडिओलस हायब्रिडस. काय नाव आहे? ग्लॅडिओलस हायब्रिडस हे त्या फुलाचं नाव आहे. त्याची फॅमिली आहे इरिडॅसिया. इरिडॅसी ही आपल्या ग्लॅडिओलस या फुलाची फॅमिली आहे. आता जसं गुलाबाचं प्रपोगेशन टी बर्डिंगने होतं, तसंच ह्या फुलाचं प्रपोगेशन कसं होतं? कॉम्स टिश्यू कल्चर. कशाने होतं? कॉम्स टिश्यू कल्चर. याचा कट फ्लॉवर म्हणून वापर केला जातो. कसा? कट फ्लॉवर म्हणून वापर केला जातो. ग्लॅडिओलस बद्दल आपण आता 3 गोष्टी बघितल्यात. ग्लॅडिओलस हायब्रिडस हे त्याचं नाव आहे, फॅमिली आहे इरिडॅसी, प्रपोगेशन आहे कॉम्स आणि टिश्यू कल्चरने, आणि कट फ्लॉवर म्हणूनही याचा वापर केला जातो. आता त्याचे व्हरायटीज कोणते कोणते आहेत? तर फुले गणेश, फुले प्रेरणा, फुले तेजस, फुले नीलरेखा, सुचित्रा, संसरे, येलोस्टोन, मयूर, प्रियदर्शनी, हॅपी एंड, सुचित्रा, फ्रेंडशिप, अशा प्रकारचे आपले ह्याचे व्हरायटी आहेत. फुले गणेश आहे, फुले प्रेरणा आहे, फुले तेजस आहे, फुले नीलरेखा आहे, सुचित्रा आहे. फुले गणेश, सुचित्रा, फुले प्रेरणा, फुले नीलरेखा, प्रियदर्शनी, फ्रेंडशिप अशा पद्धतीचे आहेत. आता कट फ्लॉवर म्हणून कशाचा वापर केला जातो? प्रश्न बघूया आता. फार जास्त मी खूप डिटेलमध्ये एखादं फूल घेतलं नाहीये, कारण की किती डिटेल करणार ना. काय आता फुलांवरती कंपॅरेटिव्हली कमी प्रश्न येतात, परंतु असं की आपण त्यांना सोडू नाही शकत. आपल्याला सगळे टॉपिक्स हे व्यवस्थित कव्हर करायचेच आहेत. तर त्यामुळं मग थोडक्यात बट एक्झाम ओरिएंटेड असा प्रयत्न केलाय. तर कट फ्लॉवर म्हणून कशाचा वापर करतो? बघितलंय आपण ग्लॅडिओलस. शोभा हे या पिकातील जनुकीय बदलाने तयार केलेले वाण आहे. हे चुकले, वाण आहे. तर ग्लॅडिओलस. शोभा लक्षात ठेवा. आपण नीलरेखा, प्रेरणा, सुचित्रा लक्षात ठेवले, तसंच एक शोभा लक्षात ठेवा की हे जनुकीय बदलाने तयार केले. फ्रेंडशिप, सुचित्रा, मयूर यायला पाहिजे. आपण हे घेतले, हे ग्लॅडिओलसच्या जाती आहेत. आता तिसरं फूल आपल्याला बघायचंय ते म्हणजे शेवंती. तर शेवंतीला ख्रिसॅन्थेमम असं इंग्रजीत म्हणतात, आणि त्याचं बॉटनिकल जे नाव आहे, तर ते बॉटनिकल नाव काय आहे? डेंड्रॅथिमा ग्रॅडिफ्लोरा. काय आहे? डेंड्रॅथिमा ग्लॅडिफ्लोरा हे त्याचं बॉटनिकल नाव आहे ख्रिसॅन्थेममचं. आणि त्याची फॅमिली कोणती आहे? तर कंपोझिटी ॲस्टेरेसी. कंपोझिटी ॲस्टेरेसी ही त्याची फॅमिली आहे. त्याला कॉमन नेम जर काय म्हणतात, तर म्हणजे आपल्या सामान्य भाषेमध्ये काय म्हणतात त्याला? गुलदवडी असं आपण त्याला कॉमन भाषेमध्ये म्हणतो. गुलदवडी. आता याचं उगमस्थान कोणतं आहे? याचं उगमस्थान आहे चायना. चायना हे त्याचं उगमस्थान आहे. आता याचं प्रपोगेशन कसं होतं? तर रूट सकर.
शेवंतीचं झाड लावलंय का कधी, तर त्याचे जे रूट सकर असतात तर ते म्हणजे डायरेक्ट मूळच लागतं आपल्याला. शेवंतीचं छोटे छोटे रोपं असतात, तर ते रोपं लावल्यानंतर ती येते. तर रूट सकर हे आपल्या शेवंतीचं आहे. हे कसं आहे, हे एक शॉर्ट प्लांट आहे, शॉर्ट प्लांट आहे. आता त्याच्या वेगळ्या वेगळ्या आपल्याला व्हरायटी बघायच्या आहेत. तर राजा झिपरी, राजा झिपरी, सोनाली तारा, येलो गोल्ड, चांदणी, उषा, हे पुसा अनमोल आहे. त्यानंतर पुसा सेंटर, रतलाम, बग्गी, डायना बसंती, राखी, बिरबल, सहानी, इंदिरा रेड गोल, अशा प्रकारच्या ह्या आपल्या शेवंतीच्या वेगळ्या वेगळ्या जाती आहेत. कोणत्या? राजा झिपरी, सोनाली तारा, येलो गोल्ड. काही काही जे शेवंतीचे फुलं तुम्ही 2-3 कलरमध्ये बघितले असतील, तर त्यातला येलो गोल्ड हे सुद्धा एक आहे. चांदणी, पुसा अनमोल, पुसा सेंटर, रतलाम, बग्गी. आता शेवंती हे कोणत्या प्रकारचे का आहे, तर बघितले आपण शॉर्ट प्रेमी आहे, शॉर्ट डे प्लांट आहे. शॉर्ट डे म्हणजे जे असतात त्यांना सूर्यप्रकाश कमीही लागू शकतो. आता आपल्याला पुढचं बघायचंय ते म्हणजे झेंडू. झेंडू कुणाला नाही माहिती, प्रत्येक आपण आपल्या सणाला बऱ्यापैकी जर म्हणजे आपला दसरा असेल किंवा काहीही असेल, झेंडूची फुलं ही लागतात. झेंडूच्या फुलांचा हार हा आपल्याकडे असतोच. तर मॅरीगोल्ड त्यालाच टॅगेट्सपा आणि कंपोजिटिस फॅमिली आहे आणि ऑस्टेरेस्टिसी ही फॅमिली आहे. आता झेंडूचं जे फूल आहे तर त्याला कशा प्रकारची जमीन लागते, तर आपल्याला माहिती झेंडूची शेती आपण बघितली आहे जास्त करून आपल्याकडं असते झेंडूचं शेत. तर जमीन लागते पाण्याचा चांगला निचरा होणारी हलकी आणि मध्यम प्रकारची जमीन लागते. कशी जमीन लागते, तर हलकी आणि मध्यम प्रकारची. सामू कसा लागतो, 6 ते 7 हा सामू लागतो, म्हणजेच पीएच लागतो 6 ते 7. आडवी उभी नांगरट लागते, आडवी आणि उभी नांगरट लागते. लागवडीचा हंगाम 2 प्रकारचा असतो, खरीपाही झेंडू लावू शकतो आणि उन्हाळी झेंडूही लागू शकतो. आणि साधारणतः सरी वरंब्यावरती आपण त्याची लागवड करतो. सरी वरंब्यावरती लागवड करतो. हेक्टरी बियाणं किती लागतं, 1 ते 1.5 किलो एवढं हेक्टरी बियाणं झेंडूसाठी लागतं. हेक्टरी उत्पादन किती होतं, तर 10 ते 15 टन सुटी फुले. 10 ते 15 टन एवढी फुले आपल्याला झेंडूपासून मिळतात. किती, 1 हेक्टरमधनं एवढी जास्त फुले आपल्याला मिळू शकतात. तर आपण याच्यासाठी पीक संरक्षण, पीक संरक्षण काय आहे, तर काय किडी वगैरे झाले तर याच्यासाठी असं काही लेबल क्लेम असं नाहीये, लेबल क्लेम असं नाही. आता आपल्याला एकतर हे जे वरचे व्हरायटीज असतात, जे वाण असतात, ते IARI आणि देशातल्या सगळ्या इन्स्टिट्यूट्सने डेव्हलप केलेले असतात आणि जे आपले मी मराठीत सांगते ते सगळे आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यापीठांनी वगैरे डेव्हलप केलेले असतात. तर पहिलं काय आहे वाणमध्ये, आफ्रिकन लार्ज फ्लॉवर गेंडा, टी इरेक्टा. पहिलं काय आहे आफ्रिकेचं, आफ्रिकन लार्ज फ्लॉवर गेंदा. आता गेंदा फूल असं पण म्हणतात झेंडूला, गेंदा फूल, गेंदे का फूल मतलब झेंडूचं फूल. तर आफ्रिकन लार्ज फ्लॉवर गेंदा, त्याच्या कोणत्या व्हरायटीज आहेत, तर स्नोबर्ड, शुगर, ब्युटी गोल्ड, येलो ऑरेंज. हे जे वाण आहेत तर हे वाण आपल्या आफ्रिकन लार्ज फ्लॉवर गेंदा याचे आहेत. त्याच्यामध्ये काय काय आहे, स्नोबर्ड आहे, शुगर आहे, ब्युटी गोल्ड आहे, येलो ऑरेंज आहे. आता फ्रेंच स्मॉल फ्लॉवर जे आहे, फ्रेंच स्मॉल फ्लॉवरचं काय काय आहेत, तर पटुला व्हरायटीज आपण त्याला म्हणतो. तर त्या पटुला व्हरायटीजमध्ये हॅपी ऑरेंज, हॅपी येलो, गोल्डन बॉय आणि स्टार बस्ट.
हॅपी ऑरेंज, हॅपी येलो, हॅपी हॅपी जे आहे तर ते लक्षात ठेवा की ते फ्रेंचचं आहे, तर ते हॅपी हॅपी व्हरायटी आहेत. हॅपी ऑरेंज, हॅपी येलो, आणि गोल्डन बॉय आणि स्टारडस्ट. आता अजून वाण बघूया, एक अजून कोणते कोणते आहेत. आफ्रिकन झेंडू बघितलाय, फ्रॉकर जंक, अलास्का, आफ्रिकन टॉल, ऑरेंज ट्रेडर, कलकत्ता झेंडू ऑरेंज, फ्रेंच झेंडूमध्ये स्प्रे, लेमन ड्रॉप, स्प्रे आणि लेमन ड्रॉप. त्यानंतर फ्रेंच डबल मिक्स, संकरित झेंडू, जिप्सी, रेड हेड इंका, येलो, पुसा नारंगी गेंदा आणि पुसा बसंती गेंदा. IRIचे कोणते आहेत? पुसा नारंगी गेंदा आणि पुसा बसंती गेंदा, अशा ह्याच्या व्हरायटी आहेत. आता आर्का भंगारा हे सुद्धा एक झेंडूचंच वाण आहे. क्रँकर जॅक येलो ही झेंडूची जात आहे. काय आहे? क्रँकर जॅक येलो. त्यानंतर अनुवंशिक नर वंध्यत्व यामध्ये अतिशय सामान्य आहे, तर हे फूल आहे झेंडू. आता पुढचं एक फूल आपल्याला बघायचंय, ते पुढचं फूल आहे ॲस्टर. ॲस्टरचं जे फूल आहे तर त्या ॲस्टरच्या फुलासाठी जमीन उत्तम निचरा होणारी असं आहे, मध्यम ते सुपीक अशा पद्धतीची लागते. पूर्व मशागत काय केली पाहिजे? तर उभी नांगरणी आणि कुळवणी असं दोन्ही लागतं. आपण जसा झेंडूचा लागवडीचा हंगाम खरीप आणि उन्हाळा बघितला, तसाच याचा लागवडीचा हंगाम खरीप आणि रबी असा आहे आणि याची लागवड सरी वरंब्यावरती केली जाते. अंतर किती असतं याच्यामध्ये? तर 30x20, त्याच्यानंतर 400x500 असं. आता यातल्या कोणत्या व्हरायटीज आहेत? तर फुले गणेश, पिंक, म्हणजे फुले गणेशमध्ये पिंक, गणेश व्हाईट असं 2 व्हरायटीज आहेत. फुले गणेश पिंक, गणेश व्हाईट. आता याचं कसं उत्पादन होतं? तर 40 ते 45 लाख फुले एवढं याचं उत्पादन होतं. रामकाठी हे जे आहे तर हा एक ऑयस्टरचा महत्त्वाचा प्रकार आहे. महत्त्वाचा प्रकार इथे कोणता आहे? तर रामकाठी हा प्रकार ॲस्टर या फुलामध्ये महत्त्वाचा आहे. आता ॲस्टर या पिकात कोणते काम केले जात नाही? तर त्याच्यामध्ये पिचिंग करतात, स्प्रेचिंग करतात, ट्रान्सप्लांटिंग करतात, परंतु डिसबडिंग हे केलं जात नाही. ॲस्टरचा रामकाठी हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. जरबेरा लागवड केल्यानंतर किती वर्ष फुलाचे उत्पादन घेता येते? 2 ते 3 वर्ष. आता पुढचं फूल आपल्याला बघायचंय ते म्हणजे निशिगंध. तर निशिगंध या फुलासाठी जमीन मध्यम ते हलकी अशा पद्धतीची लागते. पाण्याचा चांगला निचरा होणारी पाहिजे. आडवी उभी नांगरट आणि 2 कुळवाच्या पाळ्या एवढं आपल्याला लागतं. आता ही जी लागवड आहे तर ती सपाट वाफ्यात अथवा सरी वरंब्यावरती आपण करतो. सपाट वाफ्यावरती किंवा सरी वरंब्यावरती आपण याची लागवड करतो. याची जी सुधारित वाण आहेत तर त्यामध्ये फुले रजनी, अर्का शृंगार, अर्का प्रज्वल, अर्का वैभव, फुले रजत आणि अर्का सुवासिनी हे वाण आहेत. ह्याचे आपण लागवड कधी करतो? तर एप्रिल-मे मध्ये आपण या फुलाची लागवड करतो. साधारण खरीपचाच हंगाम आहे, त्याच्या थोडंसं अगोदर म्हणजे एप्रिल-मे मध्ये. लागवडीचे अंतर 30x30 सेंटीमीटर एवढं ठेवायचं. आता आंतरमशागत कोणत्या पद्धतीची लागते? तर वर्षभरात 4 ते 5 खुरपण्या द्यायच्या आणि पाणी व्यवस्थापन आपण ठिबक सिंचनाद्वारे पिकाच्या वाढीनुसार 5 ते 7 लिटर पाणी एवढं आपण पाणी दिलं पाहिजे. म्हणजे एकतर त्याला 4 ते 5 अशा प्रकारच्या खुरपण्या लागतात. आता निशिगंधा कोणत्या नावाने ओळखले जाते? आपल्याकडं निशिगंधाला 3 नावं आहेत. रजनीगंधा पण म्हणतात, निशिगंध असं म्हणतात आणि गुलछडी असं सुद्धा म्हणतात.
जे पांढऱ्या रंगाचं फूल असतं, जे की ज्याची पानं गवती चहासारखी असतात त्या पर्टिक्युलर फुलाच्या झाडाची, तर ते जे निशिगंध आहे तर त्या निशिगंधाला गुलछडी म्हणून ओळखलं जातं, रजनीगंधाही म्हणलं जातं. त्यामुळे ही जी वरीलपैकी सर्व नावे आहेत तर ही सर्व नावे निशिगंधाची आहेत. आता फुले रजनी आपण बघितलं, फुले रजनी कोणत्याचं वाण आहे तर निशिगंधाचं वाण फुले रजनी हे आहे. आता सदर पिकास म्हणजे आपलं जे निशिगंध आहे तर निशिगंधासाठी कुठलं कीटकनाशके आणि हे जे बुरशीनाशके आहेत तर ती लेबललेस आहेत. कशी आहेत? लेबललेस आहेत. आता त्यानंतर आपल्याला मोगरा वर्गीय फुले म्हणजेच मोगरा व जाई, आपण जे जास्मिन बघितलं होतं, जास्मिन मी तुम्हाला सांगितलं की जास्मिन हे जे आहे म्हणजे मोगरा, तर त्याच्या लागवडीखालील सर्वात जास्त क्षेत्र हे आपल्याकडं आहे. तर मोगरा वर्गीय फुलपिके मध्ये जमीन कशी असायला हवी तर उत्तम निचऱ्याची पाहिजे, हलकी आणि मध्यम, 60 सेंटीमीटर खोलीची आणि सामू म्हणजे ॲसिडिकच सामू लागतोय आपल्याला जवळपास इकडे, ॲसिडिक ते न्यूट्रल अशा पद्धतीचं आपल्याला सामू लागतोय. तर ही जी आहेत मोगरा व जाई ही मी तुम्हाला सांगितलं की जास्मिन वर्गीय फुलं आहेत. यामध्ये उत्तम निचऱ्याची हलकी ते मध्यम जमीन लागतीय, पूर्व मशागत, आडवी उभी नांगरट आणि कुळवणी हे त्याला लागतं. लागवडीचा हंगाम खरीप आहे. हेक्टरी रोपे 5,500 ते 7,000 एवढी आहेत. आता छाटणी कधी केली जाते तर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात हलकी ते मध्यम छाटणी केली जाते. पाणी व्यवस्थापन कसं आहे तर छाटणी अगोदर बागेस 20 ते 25 दिवस पाणी बंद करावे. आपण जेव्हा या पिकाची छाटणी करतोय तर त्या छाटणीच्या अगोदर 20 ते 25 दिवस आपण ह्याचं पाणी बंद करायचंय छाटणीच्या अगोदर. आणि ह्या पिकांना छाटणी करायला लागते. तर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आपण हलकी व मध्यम, हलकी ते मध्यम अशा प्रकारची छाटणी करू शकतो. तर मोगऱ्याचे कोणते कोणते वाण आहेत तर आपल्याला मोगऱ्याचे वाण बघायचे तर आपला जास्मिन वर्गीय मध्ये महत्वाचा मोगरा आहे त्याचे वाण बघा, मदन वाण, गुंडू मलाई, अर्का आराधना, बट मोगरा. कोणता मोगरा आहे हा? बट मोगरा आहे. जाई चमेली. त्यानंतर 2 वर्षाने काढणीला येते हे आणि पूर्ण वाढलेलं असतं तेव्हा. उत्पादन किती मोगऱ्याचं उत्पादन मोगऱ्याचं आपल्याला माहिती आहे की मोगऱ्याचं सुद्धा अत्यंत सुवासिक असं फूल असतं आणि 3 ते 4 वर्षांनी 10 ते 12 टन हेक्टर एवढी फुलं निघतात. 3-4 वर्ष लागतात मोगरा येण्यासाठी, परंतु मग ते किती 10 ते 12 टन हेक्टर एवढं असतं. जास्मिनियम संबा. आता जास्मिनियम म्हणजे मोगऱ्याला कोणत्या ह्याने ओळखलं जातं तर जास्मिनियम संबा हे व्यवहारात मोगऱ्याला आपण संबोधतो. त्यानंतर तर हे आपण फुलांची थोडक्यात माहिती सांगितली. आपण बघितलं की फार जास्त प्रश्न नाहीयेत आणि थोडेसे आपण जे अभ्यास करतोय त्यातलेच आहेत असं नाहीये, थोडेसे ॲब्सर्डही आहेत. त्यामुळे ह्या टॉपिकला फक्त आपण कव्हरेज देण्यासाठी आणि जर आपण जो अभ्यास केलाय त्यातलं आलं, PYQs मधलं आलं तर आपल्याला हा प्लस पॉईंटच होणार आहे. परंतु हे फूल असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये इतकी व्हरायटी आहे तर किती अभ्यास करणार, मोजकाच आणि परीक्षेला येईल एवढा आपण अभ्यास करतोय. फार डिटेल गेलं तर मग सगळ्या पिकांचं आपलं जम्बलिंग होईल आणि फार आपल्याला असं काही लगेच हे करता येणार नाही, म्हणून मी थोडक्यात हा घेण्याचा प्रयत्न केलाय. तर आता दुसरं महत्त्वाचं टॉपिक आहे आपलं फ्रूट प्रिझर्वेशन. फ्रूट हा टॉपिक खूप मोठा होता आणि आपण बघितलं की आपण सगळे फळं बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. तर त्यामध्ये काय होतं की वेळ पुरला नाही फ्रूटचं प्रिझर्वेशन हा टॉपिक घेण्यासाठी, म्हणजे की फळांचं जतन, जो की आपल्याला एक टॉपिक आहे. सो ते फ्रूट प्रिझर्वेशन जे आहे तर ते मी आता इथे घेणार आहे ह्या फुलांच्या टॉपिकमध्ये.
आपण म्हणजे जरा हे पटकन झालंय तर मग याच्यावरती फोकस करू शकतो. फ्रूट प्रिझर्वेशन म्हणजे काय, तर फळांचं जतन, फळांचं प्रिझर्वेशन. आपला मेन कन्सर्न असतो फळांच्या बाबतीमध्ये की आपल्या फळांचं जे लाईफ आहे, शेल्फ लाईफ आहे, ते जास्तीत जास्त वाढवणं. तर द आर्ट आणि सायन्स ऑफ कीपिंग द फ्रूट्स फॉर अ लॉंगर टाइम विदाउट डिटिओरेशन इन क्वालिटी. आपल्या फळांची जी गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे, ते डिटिओरेट न होऊ देता, म्हणजे ते डिटिओरेट आपल्याला होऊन द्यायची नाहीये, तरीही आपल्याला त्या फ्रूट्सचं लॉंगर टाईमसाठी ठेवायचेत, तर त्याला आपण म्हणतो फूड प्रिझर्वेशन. खरं तर ती एक आर्टही आहे आणि सायन्सही आहे. तर इन फ्रूट प्रिझर्वेशन सोडियम बेन्झोएट जे आहे तर ते वर्क्स ऑन द प्रिन्सिपल टू चेक द ग्रोथ ऑफ yeast, whereas KMSSO works on the principle to check the growth of bacteria आणि fungi. आता आपले हे जे फळ आहे तर ते का खराब होतात, तर त्याच्यामध्ये रिझन असतं की जसजसा टाइम जातो तसतसे बॅक्टेरिया असतील, फंगी असेल, तर हे आपल्या फळांवरती येतात. तर जर आपण सोडियम बेन्झोएट हे टाकलं तर फळांचं जे आहे तर हे ईस्टची ग्रोथ होत नाही, आणि KMS आणि एसओ टाकलं तर ते आपल्याला बॅक्टेरिया आणि फंगी याची आपल्याला जास्त ग्रोथ होऊ देत नाही. आता प्रिन्सिपल्स बघायचे आपल्याला की आपण कसं कसं प्रिझर्व करू शकतो. तर त्यातलं पहिलं आहे कॅनिंग. काय आहे, कॅनिंग हे आहे. तर फ्रूट्स कॅन बी प्रोसेस्ड ॲट द टेम्परेचर ऑफ 100 डिग्री सेल्सिअस. आपण बघतोय की फूड प्रोसेसिंग हे जे फील्ड आहे तर ह्याला वाव जास्त मिळत आहे. तर याच्यामध्ये काय होतं, तर कॅनिंग करतो आपण नाही फ्रूट्सचे कॅन विकत आणलाय. तर कॅनिंग म्हणजे काय, तर फ्रूटचं जे प्रोसेस आहे तर ते आपण 100 डिग्री सेल्सिअसला करतो. व्हेजिटेबल्स किती, तर व्हेजिटेबल्सला टेम्परेचर जास्त लागतं. हे लक्षात ठेवा की फळं 100 डिग्रीला प्रिझर्व होऊ शकतात, परंतु हे ज्या व्हेजिटेबल्स भाज्या आहेत तर त्यांना किती लागतं, 115 ते 121 जास्त लागतं. आता पहिली बघितली आपण कॅनिंग. आता दुसरं बघतोय, दुसरं काय आहे, पाश्चरायझेशन. पाश्चरायझेशन हे तुम्ही ऐकलं असेल, कशा बाबतीमध्ये ऐकलं असेल, मिल्कच्या बाबतीमध्ये. तर पाश्चरायझेशन म्हणजे हिटिंग ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स ज्यूस किती 85 ते 90 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिटासाठी. किती मिनिटासाठी, तर 30 मिनिटासाठी आपल्याला आपलं जे फ्रूट्स आणि व्हेजिटेबलचं ज्यूस आहे, ज्यूस म्हणजे काय, तर व्हेजिटेबल्सचा रस आणि फ्रूट्सचा पण रस, हा 30 मिनिटासाठी 85 ते 90 डिग्री सेल्सिअसला हीट करायचा आहे. त्यामुळं काय होतं, तर ओन्ली हार्मफुल मायक्रोब्स जे आहेत तर ते त्यांना किल करतो आपण. कोणतं, ओन्ली हार्मफुल मायक्रोब्स किल करतो. आता तिसरं आहे स्टरलायझेशन. स्टरलायझेशनमध्ये काय होतं, तर हिटिंग ऑफ फ्रूट्स आणि व्हेजिटेबल अबाव 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअसच्या वरती आपण फ्रूट्सचं आणि व्हेजिटेबल्सचं हिटिंग करतो. ह्यामुळे काय होतं, तर बोथ बेनिफिशियल आणि हार्मफुल मायक्रोब्स जे आहेत तर हे दोन्ही पण हे होतात. स्टरलायझेशनमध्ये काय होतं, तर दोन्हीही प्रकारचे जे मायक्रोब्स आहेत तर मग ते स्टरलायझेशन थोडं आपल्याला इतकं सोयीचं नाही आहे, कारण आपले जे बेनिफिशियल जे आहेत मायक्रोब्स ते सुद्धा आपले त्याच्यामध्ये मेले जातात. सो अशा प्रकारे हा एकदम शॉर्ट बट एक छोटासाच टॉपिक होता प्रज्यामध्ये आपण फुलांबद्दल माहिती घेतली आहे. मी सांगितलं की परीक्षेच्या दृष्टीनं तेवढं जास्त फुलांना फोकस केलेलं नाही आहे, कारण आपलं ॲग्रिकल्चरमध्ये फूल शेती म्हणजे फार रेअरली नाही बट कमी प्रमाणात केली जाते कम्पेअर टू ट्रेडिशनल फार्मिंग. सो काही जण करतात, असं नाही आहे करत नाही, बट थोडं कमी त्याचं प्रमाण आहे. त्यामुळं तितका इम्फेसिस आपल्या परीक्षेमध्येही फुलांवरती इतका नाही आहे. बट थोडंफार जे वाण असतील किंवा काही जर गोष्टी असतील एखाद्या पर्टिक्युलर फुलाबद्दल, जसं की आपण बघितले म्हणजे गुलाबाचे फुलं असतील, मोगरा असेल, जे काही आपण फुलं आत्ता बघितले,
तर त्याच्यामधले काही माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला एक्स्ट्रॅक्ट करून PYQs मधून वगैरे. तरी पण एक बेसिक आपण एक पूर्ण टॉपिक्सला कव्हरेज देण्यासाठी एक पूर्ण एक कम्प्रेहेन्सिव्ह आपल्याला आयडिया येण्यासाठी हा टॉपिक घेतलाय. सो हे या टॉपिकबद्दल एवढा अभ्यास करा आणि PYQ जास्त बघा. फार डिटेलमध्येच गेलं नाही पाहिजे, कारण की मग वेळ पण जाईल आणि मग इनपुट आउटपुट रेशो तेवढा जास्त नाही आहे. त्यामुळं कंपॅरेटिव्हली आपण दुसऱ्या पिकांकडे जर तेवढाच वेळ देऊन तर त्याच्यात आउटपुट जास्त मिळेल. म्हणून थोडंसं बघा, व्हरायटीज वगैरे बघा, थोडंसं जे PYQs आहेत त्याच्याबद्दलचं बघा आणि अशा पद्धतीने याचा अभ्यास करू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.